नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर या पदासाठीच्या 35 जागा आहेत। त्याच्यासाठीची फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर बघणार आहोत या व्हिडिओमधनं। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्हाला जर हा इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्कीच तुमच्या 5 मित्रांना तो शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की एकदम छोट्या छोट्या ज्या चुका आहेत त्या आपल्याला टाळायच्या असतात, जेणेकरून फॉर्म फिलिंग झाल्यानंतर परत त्यांच्यासोबत कम्युनिकेट करणे, त्यांना कंटिन्युअसली फॉलोअपमध्ये राहणे, मग ते कॉल उचलत नाहीत आणि मग आपल्याला अभ्यास करायचं सोडून या गोष्टीवरती फोकस करावा लागतो। त्याच्यामुळे फॉर्म भरायच्या अगोदर नक्की हा व्हिडिओ एकदा जरूर पूर्ण बघा। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जे जेईच्या पोस्ट आहेत याची फॉर्म फिलिंग आणि याच्या महत्त्वाच्या तारखा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। ही कंप्लीट ॲडव्हर्टाइजमेंट एक्सप्लेन केलेली आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ नसेल बघितले तर नक्की ते व्हिडिओ बघा। चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। ओके, ज्या विद्यार्थी मित्रांना आत्तापासून तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपली ही एक महाट्रान्सकोची आणि एडीआर ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट अशा दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत। तुम्ही आमच्या 788 781 1411 या क्रमांकावरती संपर्क साधू शकता आणि जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्यांनी मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, मोदी गणपती जवळ नारायणपेठ येथे तुम्ही व्हिजिट करू शकता। ओके, त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, गुढीपाडवा नुकताच काल झालेला आहे, त्याच्यामुळे त्यानिमित्त आपण सर्व कोर्सेसवरती 20% ऑफ दिलेला आहे। जर तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेतली तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। चला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो। फॉर्म फिलिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं की पहिली ॲडव्हर्टाइजमेंट चेक करा, ॲडव्हर्टाइजमेंट नीट वाचा, तुमच्या कॅटेगरीला जागा आहे नाही आहे, तुमच्या कॅटेगरीला जर जागा नसेल तर वेगळ्या कुठल्या कॅटेगरीमधनं तुम्ही फॉर्म भरू शकता, हे सगळं डिटेल वाचा आणि त्यानंतरच फॉर्म फिलिंगला सुरुवात करा। सगळ्यात महत्त्वाचं जिथे चुका होऊ शकतात ते म्हणजे ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि जे फॉर्म फिलिंगची प्रोसेस बघणार आहोत आपण। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, तर त्यांचा स्टँडर्ड फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि डॉक्युमेंट अपलोड करताना ज्या चुका होतात त्या मी तुम्हाला सांगतो। विद्यार्थी काय करतात की 10वीची मार्कशीट SSC ओके ती अपलोड करायच्या जागी काहीतरी वेगळंच डॉक्युमेंट अपलोड करतो, कास्ट सर्टिफिकेटच्या जागी कुठलं तरी वेगळं डॉक्युमेंट अपलोड करतो आणि मग आपल्याला प्रॉब्लेम होतो। तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की प्रत्येक स्कॅन केलेली तुमची जी कॉपी आहे, फॉर एक्झाम्पल 10वीचं मार्कशीट असेल, जन्मतारखेचा दाखला असेल, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट असेल, त्याचं डिग्री सर्टिफिकेट असेल, तुमचं NCL असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, याला स्कॅन केल्यानंतर त्याची PDF तयार करून घ्याल तुम्ही आणि त्या PDFला सुद्धा तेच नाव द्या। म्हणजे फॉर एक्झाम्पल PDFला नाव देतानाच कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं नाव असं जर दिलं तर घोळ होणार नाही। हे सगळे डॉक्युमेंट्स पहिलेच स्कॅन करायचे बसायच्या अगोदर फॉर्म फिलिंगला, कारण काय होतं नाहीतर अर्धवट फॉर्म भरला जातो, मग अगोदर काहीतरी चुकलेलं असतं, परत रिडायरेक्ट होऊ शकतो, परत पहिल्याच पेजवर जाऊ शकतो। या तांत्रिक अडचणी जर तुम्हाला रिमूव्ह करायच्या असेल, या चुका टाळायच्या असेल तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे तुमच्या फोटोसहित तुमची सही जी आहे स्कॅन केलेली छोट्या कागदावरती त्याच्या सहित सगळ्यांच्या तुमच्याकडे JPG इमेज आणि तुमच्याकडे PDF ह्या तयार असल्या पाहिजे। त्यांनी जी फॉर्म भरायची लिंक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती ही लिंक दिसते। ओके, ही लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सुद्धा आहे, तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता किंवा त्या दिवशी जे तुम्हाला सांगितलं की www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती गेला तरी तुम्हाला ही लिंक मिळेल डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आणि आपल्या टेलिग्रामवरती ही लिंक आहे। त्या लिंकवरती फॉर्म फिलिंगसाठी क्लिक करायचंय। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे। म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्या पदासाठीचं स्पेसिफिकली तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय। आता याच्यामध्ये जसं मी मागा सांगितलं की ॲडव्हर्टाइजमेंट नीट वाचून घ्या, जर तुम्ही वाचली नसेल तर इथे त्यांनी दिलेलं आहे स्पेसिफिकली रेफर ॲडव्हर्टाइजमेंट, क्लिक हिअर, इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला ते ॲडव्हर्टाइजमेंट PDF मिळेल, म्हणजे तुम्हाला ते वाचता येईल। आता याच्यामध्ये लक्षात घ्या की आता 28 मार्च पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 11 मे पर्यंत आपल्याला भरायचे। नेहमीप्रमाणे परत एकदा सांगतो, अतिशय घाई करायची नाही फॉर्म भरायला आणि एकदम 11th आवरला 11 तारखेला रात्री 12 वाजता संपणार आहे हा कार्यक्रम आणि त्यावेळेस मग आपण फॉर्म फिलिंगला नाही।
तर आता सुरुवातीला सगळा व्हिडिओ नीट बघा, स्टेप समजून घ्या, काय रिक्वायरमेंट आहे त्या तयार करून घ्या आणि 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर फॉर्म भरला तरी चालेल. आणि एकदम एक्स्ट्रीम एंडला नको. बरेचसे विद्यार्थी ते अजूनही ते करतात एवढ्यांदा आपण फॉर्म भरून झाल्यानंतर सुद्धा. आणि टेक्निकल तांत्रिक जर काही अडचणी आल्या तर टेक्निकलसाठी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ओपनला जागा नाही आहे, याला जागा नाही आहे, याच्याबद्दल नाही, ते आस्थापना विभागाचा भाग आहे. आणि टेक्निकल हेल्पलाईनसाठी 9513438011 याच्यावरती संपर्क करू शकता जर तांत्रिक अडचणी आल्या फॉर्म भरताना. हा त्यांनी दिलेला नंबर आहे. आणि अतांत्रिक जे आहे नॉन टेक्निकल म्हणजे आस्थापना असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, सर्टिफिकेट नसेल, काही अजून प्रॉब्लेम असेल तर याच्यासाठी त्यांनी 02227567 हा एक नंबर दिलेला आहे. ओके, तर तांत्रिक गोष्टीसाठी पहिला आणि हा नॉन टेक्निकल गोष्टीसाठी. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट अप्लिकेशन करता येईल, पण नव्यानेच करायचं आहे सगळ्या गोष्ट. तर पहिले नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर लॉग इन करायचं आहे. ओके, काही गोष्टी त्यांनी सुरुवातीला दिलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम व्हायला नको. कुठलं ब्राउझर वापरायचं काय तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्रोम असेल, एज क्रोम असेल, मोझिला फायरफॉक्स असेल तर याचे जे व्हर्जन आहे 87 to 104 हे वापरायचे. गुगल क्रोम असेल तर 82 to 105. ओके, मायक्रोसॉफ्ट एज वापरू शकता तुम्ही. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. जर तुम्ही मोबाईलमध्ये वापरत असाल, ॲप वापरत असाल, ओके, तर अँड्रॉइड मधलं व्हर्जन 4.0 आणि iOS जर वापरत असाल तर व्हर्जन 9 आणि वरील. याच्यामुळे टेक्निकल इश्यू येणार नाही. बऱ्याचदा आम्ही विद्यार्थ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही एका ब्राउझरमधनं चेक केलं आणि काही तांत्रिक अडचणी आल्या तर तुम्हाला ब्राउझर चेंज करून बघायचं. ओके, आणि जिथे जिथे हे लाल स्टार आहे तो डेफिनेटली सगळ्यांना माहिती आहे, इट इज अ मॅन्डेटरी फील्ड किंवा रेस्ट्रिक्टेड, ती भरावीच, अनिवार्य याला म्हणतो आपण. तर जिथे जिथे असं आहे तिथे तुम्हाला भरावीच लागेल माहिती. ती माहिती भरली नाही तर फॉर्म पुढे जाणार नाही. चला पुढे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर आपली माहिती त्यांना द्यायची आहे नवीन रजिस्ट्रेशनसाठी. तर काही गोष्टी ते आपल्याकडनं घेत आहेत. आपला फोटो घेत आहेत, आपली सही घेत आहेत, आपला मोबाईल नंबर घेत आहेत, आपला ईमेल आयडी घेत आहेत. तर सुरुवातीला त्यांनी काय केलेलं आहे, हे डिक्लेरेशन दिलंय की बाबा रे तुमचं नाव पूर्ण आम्ही इन्फॉर्मेशन घेणार, तुमचं जन्मतारीख घेणार, मोबाईल नंबर घेणार, ईमेल आयडी घेणार, जेंडर काय आहे ते घेणार. आणि हे कशासाठी घेणार आहे, रजिस्ट्रेशनसाठी. आणि ही माहिती आम्ही काय करू, प्रायव्हेट ठेवू, सिक्रेट ठेवू आणि कुठेही जनरलाइज करणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, सहमती द्यायची. आय ॲग्री याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की तो पुढे जाईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला जसं मी सांगितलं हे सगळं वाचूनच पुढे जायचंय. मग आता आपण माहिती भरूया. नवीन रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला माहिती आहे आपलं पहिलं नाव म्हणजे आपलं नाव, वडिलांचं किंवा हस्बंडचं नाव आणि इथे सरळ म्हटलेलं आहे उमेदवाराचे आडनाव. आता ज्यांना आडनाव नसतात काही स्पेसिफिकली याच्यामध्ये केसमध्ये असं जर असेल तर आडनाव नसेल तर तुमचं पहिलं नावच तिथे परत टाकायचं आहे. आणि साधारणतः आडनाव हे असतं. त्यांनी इथे काय सूचना दिलेली आहे की 10th मार्कशीट जी आहे त्याच्यानुसारच तुम्ही काय करायचंय, हे इन्फॉर्मेशन भरायची आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटतं की पहिलं आडनाव आहे बाबा, नंतर माझं नाव आहे, नंतर वडिलांचं नाव आहे. तसं नाही आहे. हे ऍक्च्युली काय आहे की तिथे जे स्पेलिंग आहे, तिथे जे पर्टिक्युलर नाव आहे, ज्या पद्धतीने आहे, तर पहिलं नाव तुमचं, वडिलांचं नाव आणि आडनाव हे असं भरायचं आहे. त्यानंतर वडिलांचं सेपरेट नाव भरायचंय, आईचं नाव भरायचंय, डेट ऑफ बर्थ भरायचंय आणि जर तुम्ही नावामध्ये चेंज केला असेल तर इथे यस म्हणायचंय. आता ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं जर लग्न झालं असेल, त्यांनी जर नाव चेंज केलं असेल तर त्यानुसार तुम्हाला यस नो करायचंय जर त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असेल तर. इथे यस करायचं. इथे यस केलं की पुढे काही पर्टिक्युलर फील्ड्स तुमचे ॲड ऑन होतील. त्यानंतर तुमची जन्मतारीख आहे आणि जन्मतारीख कधी मोजायची तर शेवटचा फॉर्म भरायची जी तारीख आहे त्याच्यापर्यंत ही माहिती भरली. ही वैयक्तिक माहिती झाली. त्याच्यामध्ये ॲडिशनल तुमचं जेंडर जे काही असेल, मोबाईल नंबर व्यवस्थित जो चालू आहे, नाहीतर सिम कार्ड बंद झालं, तो मोबाईल गेलाय, OTP आला नाही, हे प्रॉब्लेम येतात. त्याच्यामुळे जो चालू आहे तो मोबाईल नंबर त्याला परत एकदा कन्फर्म करायचंय. अल्टरनेट जर असेल मोबाईल नंबर तर तो द्या. ईमेल आयडी कन्फर्म करायचा आहे. परत तुमचं जे सीट नंबर आहे 10वीचा तो द्यायचा आहे
आता सीट नंबर एकदा दिला की रजिस्ट्रेशन फिक्स होईल. ओके, त्यानंतर तुमचं 10वी कधी झालंय मंथ आणि इयर टाकायचंय तुम्हाला. ओके, आणि त्यानंतर डिस्ट्रिक्ट 1, 2 आणि 3 तुमची जी एक्झाम आहे त्या एक्झामच्या सेंटरसाठी तुम्हाला 3 चॉईसेस सिलेक्ट करायची आहेत. एकच रिपीट करायचं नाही, पुणे 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 असं होणार नाही. तर 3 ठिकाणी. आणि त्यांनी हे सुद्धा मेन्शन केलंय की हे जे आहे हे पर्टिक्युलर फक्त तुमची प्रायोरिटी जाणून घेण्यासाठी केलंय. देताना ते त्यांच्या हिशोबाने देतील, कारण आपला मागचा अनुभव तसा आहे. ओके, आणि त्यांनी ते क्लिअर सुद्धा केलेली आहे. एकच सिटी टाकू नये आणि दुसरी गोष्ट की तेच मिळेल असंही नाही, फक्त ते पर्टिक्युलर सगळं चेक करतील. इथे टिक करायचंय मी वाचलं म्हणून, आणि मग OTP जनरेट करायचा आहे. आता मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिला म्हणजे 2 OTP स्पेसिफिकली आपले जनरेट होतील. हा कॅप्चा कोड इथे टाकायचा. ओके, आणि OTP व्हॅलिडेट झाला की ते प्रोसीड होईल. त्यानंतर हे सगळ्या प्रोसेस केल्यानंतर हे एक ॲग्री स्पेसिफिक टिक करायचंय. कशासाठी आहे हे, तर मी भरलेली माहिती सगळी एकदम बरोबर आहे, त्याच्यामध्ये खोटी जर आढळली तर जी कारवाई होईल त्यानुसार माझ्यावरती कारवाई करण्यात येईल. आणि परत कॅप्चा भरायचंय, रिव्हेरीफाय करायचं हे सगळं आणि पुढे जायचंय. आता जी माहिती मी भरली आहे त्याच्यामुळे माझं रजिस्ट्रेशन तयार झालंय, तर ती सगळी माहिती एकदा आली आहे इथे. तर परत एकदा चान्स मिळाला आपल्याला. सगळ्या स्पेलिंग मिस्टेक, डेट्स होतात, चुका. विद्यार्थी म्हणतील सर आता खूपदा भरलाय, खूपदा आपण पैसे भरलेत, पण तरीही काही विद्यार्थी मित्रांच्या घाईमुळे म्हणा अजून कशामुळे चुका होतात. तर तुम्ही जे माहिती भरली, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल ID, जिल्हा क्रमांक 1, 2 आणि 3, तुमचे सेंटरचे नावं, त्याच्या व्यतिरिक्त तुमचा 10चा जो आहे इयर ऑफ पासिंग आणि मंथ, आणि तुमचा सीट नंबर, हे सगळं व्यवस्थित आहे की नाही हे चेक करा. आणि त्यानंतरच या बॉक्समध्ये काय करा, टिक करा. हे सगळे बॉक्स टिक केल्याशिवाय तो पुढे जाणार नाही. हे मी व्हेरीफाय केलंय, रिव्हेरीफाय केलंय. आता आपलं कन्फर्म झालंय रजिस्ट्रेशन. ओके, जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी लक्ष द्या. मग आपण काय झालंय की रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल झालंय. एक रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे जो स्टार्ट होतोय तुमचा NMMC वरनं. ओके, आणि हे रजिस्ट्रेशन नंबर खूपच महत्त्वाचा. याचा फोटो काढा, याला टेलिग्रामवरती शेअर करून ठेवा, व्हॉट्सअपवरती शेअर करून ठेवा. तुम्हाला ईमेल सुद्धा आलेला असेल, मेसेज सुद्धा असेल, कारण ह्या नंबरवरती खूप सारं डिपेंड करतं. ऑल ईमेल्स अँड SMS हॅज बीन सेंड कंटेनिंग रजिस्ट्रेशन नंबर, लॉगिन ID अँड पासवर्ड. हे तुम्हाला मिळेल कशावरती, तुमच्या ईमेल ID वरती. आणि त्याला यूज करून तुम्हाला काय करायचंय, ती प्रोसेस करायची फॉर्म फिलिंगची. ओके, तर मी अप्लिकेशन्स वरती गेलोय. आता अप्लिकेशन्स मला करायचं आहे त्या पोस्टसाठी. तर इथे मला काही पर्सनल माहिती भरायची आहे, तर जी मी ऑलरेडी रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेली आहे ती ऑटोनी इकडे आलेली आहे. ओके, म्हणजे मी जे काही माझं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख ती ऑटोमॅटिकली आली आहे. मी मास्किंग केलंय, त्याच्यामध्ये माझे 3ही जिल्हे आलेले आहेत. पुणे आहे, नाशिक आहे, मुंबई सिटी आहे. हे सगळी माहिती ऑटोमॅटिक आली कारण मी भरली होती, त्याच्यामुळे इथे काही करायची गरज नाही. आता मला काय करायचं, सेकंड स्टेप, मला पोस्ट सिलेक्ट करायची की कुठल्या पोस्टसाठी मला फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत, टोटल 620 जागा आहेत. तर आपली पोस्टही व्यवस्थित सिलेक्ट करा, होऊ शकतं काहीतरी गडबड. ओके, तर मग आपली पोस्ट आपल्याला माहिती आहे, तर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूमध्ये क्लिक हिअर टू अप्लाय फॉर द पोस्ट. ओके, तर पोस्टमध्ये जायचंय आणि त्या पर्टिक्युलर पदासाठी तुम्हाला काय करायचंय, ती पोस्ट सिलेक्ट करायची आहे. आपल्याला ह्या टप्प्याने जायचंय. काय काय करायचंय, पर्सनल डिटेल ऑलरेडी भरलेत आपण, ॲडिशनल डिटेल ऑलरेडी भरले. ओके, स्पेसिफिकली आता आपण ती प्रोसेस करतोय. कम्युनिकेशन म्हणजे ॲड्रेस भरायचा आहे आपल्याला, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स भरायचा आहे, आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचेच. लक्षात घ्या, हा जो फॉर्म फिलिंग आहे हा IBPS शी रिलेटेड नाही, त्याच्यामुळे इथे आपल्याला अगोदरच IBPS मध्ये आपल्याला अपलोड करायचे नसतात डॉक्युमेंट, इथे मात्र डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ठीक आहे, तर ह्या स्टेप वाईज तुम्हाला जायचं आहे. आणि मी ॲडव्हर्टाइजमेंट वाचली आणि आता मी सुरुवात करणार आहे. अप्लाय फॉर द पोस्ट, इथे पोस्ट नेम ड्रॉप डाऊन मेनूमध्ये टाकायचे. तुम्ही इथं क्लिक केलं का ही लिस्ट येईल बघा. वेगवेगळे विद्यार्थी आहेत. आपण बघतोय सिव्हिल इंजिनिअरिंगच्या JEE पदासाठी, तर ती आपली 2 नंबरला पद आहे बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ग्रुप C, कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क. तर हे क्लिक करायचंय, हे सिलेक्ट करायचं. जे विद्यार्थी बाकीच्या पोस्टसाठी फॉर्म भरतायत हा व्हिडिओ बघून, तर त्यांनी त्यांच्या याच्यानुसार तो फॉर्म मध्ये सिलेक्ट करायचा आहे.
पोस्ट सिलेक्ट करायची आहे. तर इथे ती पोस्ट येईल, त्या पोस्टचा कोड येईल बघा. आता त्या पोस्टचा जो काही पर्टिक्युलर कोड असेल तो कोड तिथे मेन्शन करायचा. कोड कुठे असेल तुमचा, तर बेसिकली तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वगैरे ते दिलेला आहे. तर पोस्ट कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मॅन्डेटरी हा स्टारचा आहे, आस्ट्रिच आहे. ओके. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर बघा आपला आस्थापना 01/2025. ॲडव्हर्टाइजमेंट डेट 27 मार्च 2025. आणि आपला जेईसाठी जे काही पर्टिक्युलर पोस्ट कोड असेल तो तुम्हाला तिकडे टाकायचा आहे. ही माहिती सगळी भरली, तुम्ही सिलेक्ट केला तुमचा पोस्ट, तर त्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. वैयक्तिक माहिती, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथे ऑटोमॅटिकली येणार. जी माहिती भरलेली आहे ऑलरेडी ती माहिती डायरेक्टली येणार, आणि जी माहिती भरलेली नाही ती आपल्याला ॲड ऑन करावी लागणार. जी माहिती आपण ऑलरेडी भरली आहे, ओके, ईमेल आय डी असेल किंवा मोबाईल नंबर असेल, डेट ऑफ बर्थ असेल, हे सगळं टाकायचं आहे. आता ज्यांना मॅरिटल स्टेटस आहे तिथे काय माहिती भरायची, कारण जी माहिती भरली नाही ती आता भरावी लागणार आहे. ओके. स्पेसिफिकली तर याच्यामध्ये लक्षात घ्या, मॅरिटल स्टेटस इथे यस किंवा नो जर तुम्ही केलं तर डायरेक्ट इथे इन्फॉर्मेशन आहे. पण ही ॲस्ट्रिच आहे म्हणजे हे कंपल्सरी आहे. मॅरिड यस किंवा नो करायचंच आहे तुम्हाला. तुम्ही जर नो केलं बाकीची भरायची गरज नाही. तुम्ही जर यस केलं तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती भरायची आहे. मग आता इथे बघा, मॅरिटल स्टेटस मी जर यस केलं तर मला डेट ऑफ मॅरेज तिथे टाकायची आहे. कंपल्सरी नाही. पण जे लहान मुलांची संख्या आहे, नंबर ऑफ चिल्ड्रेन ऑर चाइल्ड बॉर्न आफ्टर 2005, हे मात्र तुम्हाला भरायचं आहे. जे विद्यार्थी अविवाहित आहे त्यांनी डेफिनेटली तिथे 0 टाकायचं आहे. ओके. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याला माहिती आहे त्यानुसार, आणि कारण हे कंपल्सरी आहे. लग्न झालेलं असो न झालेलं असो त्यांनी इथे विचारलंय, आपल्याला ते टाकायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढी वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर स्पेसिफिकली आपण ही सगळी माहिती ऑलरेडी भरलेली आहे. सेंटर्स टाकलेले आहेत, त्याला कन्फर्म करायचं. त्यानंतर काय माहिती भरायची वैयक्तिकच्या व्यतिरिक्त, ॲडिशनल राष्ट्रीयत्व, नॅशनॅलिटी. आता नॅशनॅलिटीला मला इथे टिक करायचं आहे, त्याच्याशिवाय पुढे जाणार नाही. डोमेसाईल यस नो करायचं, यस करावं लागेल. डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर, आता ज्यांच्याकडे स्पेसिफिकली इथे डोमेसाईल नाही तिथे त्यांनी बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही करू शकता. आता ज्याला तुम्ही यस कराल त्या डॉक्युमेंटचे सगळे डिटेल्स तुम्हाला टाकावे लागतील. डेट ऑफ इश्यू ऑफ डोमेसाईल किंवा डेट ऑफ इश्यू ऑफ बर्थ सर्टिफिकेट, डेट ऑफ इश्यू ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही अधिवास, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथे यूज करू शकता. आणि जो यूज केला त्याची तारीख, त्याचा क्रमांक, ओके, आणि ज्यांनी ते दिलंय तुम्हाला सर्टिफिकेट त्या ऑर्गनायझेशनचं किंवा त्या पर्टिक्युलर प्राधिकरणाचं नाव द्यायचंय. ही माहिती भरली. जिथे ॲस्ट्रिच आहे ते कंपल्सरी आहे, सगळीकडे जिथे ॲस्ट्रिच आहे. ओके. त्यानंतर कॅन्डिडेट्स कास्ट कॅटेगरी. आता मी परत एकदा सांगतो, ज्या पर्टिक्युलर पार्टला तुम्ही बिलॉंग करता तिथे तुम्ही ते सिलेक्ट केलं तर त्याच्याशी संबंधित सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये लागणार, त्याचा नंबर लागणार, बरोबर आहे, ते कुणी जनरेट केलं त्याचं नाव लागणार त्या प्राधिकरणाचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पहिलेच तयार करून घ्या. फॉर एक्झाम्पल माझं कास्ट सर्टिफिकेट आहे तर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, आता नंबर सुद्धा विद्यार्थ्यांना काहींना कळत नाही की कुठला टाकायचा, तर त्याच्यावरती सुद्धा आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तो बघून घ्या आणि नंतर चेक करा. ठीक आहे. मग आता स्पेसिफिकली इथे कॅटेगरी तुमचं सिलेक्ट केलं की डेफिनेटली तुमचं कास्ट सर्टिफिकेट जे आहे तर ऑथॉरिटी नेम, जात प्रमाण निर्गमी करणाऱ्या कार्यालयाचे नाव, कुणी दिलं तुम्हाला, किती तारखेला दिलं, त्या सर्टिफिकेटवरचा नंबर. डेफिनेटली कास्ट सर्टिफिकेट आलं, 3 गोष्टी महत्वाच्या, कुणी दिलं, कधी दिलं, त्याचा नंबर काय, आणि सगळ्या सर्टिफिकेटसाठी हे लागू आहे. जर कास्ट व्हॅलिडिटी असेल तर त्याची तारीख टाकायची. इट इज नॉट मॅन्डेटरी, कंपल्सरी नाहीये. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे सगळं झालं कास्ट सर्टिफिकेटशी रिलेटेड. त्यानंतर आपल्याला जायचं एनसीएल बद्दल. परत तेच, एनसीएल आहे नाहीये. जर एनसीएल आहे तर कुणी दिलं, किती तारखेला दिलं, आणि त्याचा सिरियल नंबर काय आहे. परत एकदा तेच येते लक्षात बेसिकली. त्यानंतर अर्जदाराच्या शरीरावरील दृश्यमान ओळखीच्या खुणा, म्हणजेच काय, आयडेंटिफिकेशन मार्क. जर काही आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर तो टाकायचा, कंपल्सरी नाही आहे, नाही टाकला तरी चालेल. इथे कुठलंही ॲस्ट्रिच दिलेला नाही.
ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, NCL बद्दल झाले. आता ओळखपत्र तपशील तुम्ही जे वापरणार आहात, कारण तुम्ही तिथे सेंटरला जेव्हा जाल तर तुमचं फोटो ID हे मागणार, ते तुमचं आय कार्ड मागणार आणि तुमचा फोटो ID. तर काय जे असेल तुमच्याकडे ते तुमच्यासोबत तिथे इथे अप्लाय करायचं आणि तेच तिथे घेऊन जायचं. तुम्ही कुठलंही वापरू शकता. पॅन कार्ड आहे का, जर असेल यस तर त्याचे सगळे डिटेल्स. ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, यस केलं त्याचे डिटेल्स विचारतील ते. वोटर ID आहे का, यस केलं त्याचं विचारतील. पासपोर्ट आहे का, यस नो, यस केलं ते विचारतील डिटेल्स. बँक पासबुक आहे का फोटोसहित शिक्क्यासहित, यस केलं तिथे डिटेल्स विचारतील. तर तुम्ही याच्यापैकी पर्टिक्युलर ओरिजिनल ID प्रूफ तुम्हाला काय असणार आहे, कंपल्सरी असणार आहे. आणि जेव्हा जेव्हाही तुम्ही याच्या पुढच्या प्रोसेसला जाल, म्हणजे एक्झामला गेलात, फॉर्म भरलात, एक्झामला गेलात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलात, जॉईनिंगला गेलात, प्रत्येक ठिकाणी ते चेक होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही देतानाच व्यवस्थित चेक करून द्या. आणि हे तुम्ही स्वतः दिलेलं आहे व्हॉलंटरीली, हे तुम्ही मान्य करता, हे सेव्ह करायचं सगळा कार्यक्रम आणि पुढे जायचं. ओके, ह्याच्यापैकी पर्टिक्युलर तुम्ही कुठलंही वापरू शकता, बट मिनिमम 1 आयडेंटिटी प्रूफ इज मॅन्डेटरी. असं नाही की सगळेच्या सगळेच, याच्यापैकी कुठलंही एक जे आहे हे कंपल्सरी आहे आणि ते प्रत्येक टप्प्यावर कंपल्सरी आहे. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की व्हेरिफिकेशन करतात की त्या विद्यार्थ्यांनी खरंच फॉर्म भरला होता का, त्यांनी एक्झाम दिली का, रिझल्टमध्ये त्याचं आहे का, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आलंय का, म्हणजे कुठे डायरेक्टली एंट्री केलेली नाही हे ते व्हेरीफाय करतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे झाली आपली आयडेंटिफिकेशन. आता पर्सनल डिटेल देऊन झालेत आपले. आता ॲडिशनल काही डिटेल्स, तुम्ही NMMCचे म्हणजे नवी मुंबईचे अगोदरचे एम्प्लॉई आहात का, परमनंट आहात का, टेम्पररी आहात का, तुम्ही असाल यस करायचं, नसाल नो करायचं. यस केलं की परत ते काहीतरी माहिती विचारणार, तुमचा ID नंबर, तुमचं जॉईनिंग कधीचं होतं, कुठल्या विभागात काम करता. तुम्ही जनगणनेचे 1991चे अधिकारी आहात का, हा प्रश्नच थोडासा गौण पडतो. ठीक आहे, जनगणनेचे कर्मचारी, ओके, नो करायचं. निवडणुकीचे कर्मचारी आहात का, 94 वगैरेचं म्हटलेलं आहे. डेफिनेटली आपल्या वयानुसार ह्या सगळ्या गोष्टी तो आपल्याला नो करायच्या लागतील. ओके, हां, काही जर विद्यार्थी असेल जे सिनियर पर्टिक्युलर त्याच्यामध्ये पात्र आहेत, इलिजिबल आहेत, ओके, बाकीच्या पोस्टसाठी ज्यांना लागू आहे त्यांनी करायचं, कारण हे सगळं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे. आता कम्युनिकेशन म्हणजे आपला ॲड्रेस, ॲड्रेसमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त जे काही ॲडिशनल डिटेल्स आहेत याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहात का, भूकंपग्रस्त आहात का, तुम्ही जर त्या कॅटेगरीमध्ये जागा आहे त्या कॅटेगरीसाठी तुम्ही अप्लाय करताय तर डेफिनेटली तुम्हाला ती माहिती भरावी लागेल. ओके, तुम्ही स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात का, तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा आहात का, कारण त्याच्यासाठी जर राखीव जागा असेल तर तुम्हाला हे द्यावं लागेल. ओके, प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का तुम्ही, प्रकल्पग्रस्त, यस नो करत जायचं आहे. भूकंपग्रस्त आहे का, अंशकालीन कर्मचारी आहेत का, माजी सैनिक आहेत का, ओके, माजी सैनिक आहेत का, यस केलं की परत ते इन्फॉर्मेशन मागतील, कधीचं जॉईनिंग आहे, कधी रिलीज झालात, या सगळ्या. दिव्यांग असेल तर ते सुद्धा मेन्शन करायचं आहे सैनिकामधलं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर स्पोर्ट पर्सन असाल तर त्याला यस करायचं. यस केलं की परत ते तुमचं स्पोर्ट्स सर्टिफिकेट व्हॅलिड आहे की नाही, कुठल्या गेममध्ये होतात, हे सगळं विचारेल. फिजिकली ज्याला म्हणतो हँडिकॅप, ओके, दिव्यांग व्यक्ती तसं असेल तर 40% पेक्षा जास्त असलेलं पाहिजे, किंवा तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले आहे का, नॉमिनी ऑफ फ्रीडम फायटर. ऑर्फन आहात का, आणि तुमच्या स्पेसिफिकली मागच्या एक्झाम, आर यू डिबार्ड फ्रॉम एनी प्रिव्हियस एक्झाम, कॉपी केस केली आहे का, ह्या सगळ्या माहिती ते इथे विचारतील. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्यावर कुठलं क्रिमिनल चार्जेस आहेत का, हे सगळं नो करायचं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट म्हणण्यापेक्षा तुमची जी काही पर्टिक्युलर याच्यामधले इलिजिबिलिटी आहे त्याच्यानुसार हे सगळं मेन्शन करायचं. केस आहे का, कॉपी केस आहे का, क्रिमिनल चार्जेस आहेत का, FIR झालेला आहे का. काही विद्यार्थी याच्यामध्ये काही असतात आणि स्पेसिफिकली ते आम्हाला संपर्क करून विचारत असतात याच्यामधल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी सेव्ह अँड पुढे जाऊया. आता कम्युनिकेशनमध्ये पत्रव्यवहाराचा पत्ता व्यवस्थित नीट लिहा, तुमचं पिनकोड व्यवस्थित चेक करा, आणि जर तोच पत्ता तुमचा कायमचा असेल तर इथे जर यस केलं तर तेच इथे बाय डिफॉल्ट येतं. तर हा पत्त्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे कम्युनिकेशनचा. लिहा, चांगलं लिहा, कारण त्याच्यावरती स्पेसिफिकली काही गोष्टी अवलंबून असतात. त्यानंतर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स, पात्रता. मराठी भाषा येते ज्याला आपल्याला यस करायचं आहे तिथे, ठीक आहे. त्याशिवाय आपण यस केल्यानंतर
बेसिकली तिकडे पर्टिक्युलर जी काही इन्फॉर्मेशन विचारली गेलेली आहे तर ती टाकावी लागणार आहे. त्याचं जर प्रूफ विचारलं तर जिथं 10वी मार्क जे आहे मराठी विषय होता 100 मार्काचा आणि घेऊन पास झालो ते अपलोड करायचं आहे आपल्याला. किंवा त्याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे नसेल CBSE वगैरे तर मराठी भाषा येणाऱ्याचं एक प्रमाणपत्र असतं बघा आयोगाच्या साईडवरती वगैरे, तर ते यूज करू शकता. 10वीचं बोर्ड कुठलं होतं, शाळेचं नाव काय होतं, पर्सेंटेज काय होते, जर CBSE असेल तर तुमचा पर्सेंटाईल किंवा जे काही CGPA होता तो काय होता, किती मार्क मिळाले, किती पैकी मिळाले, ओके, आणि कधी पासआउट झालात, हे सगळे क्वालिफिकेशन 10वीचं होतं. आता इथे बघा 10वीचं विचारताना त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे, म्हणजे सगळ्यांना 10वी तिथे कंपल्सरी आहे. पण 12वीचं देताना मात्र त्यांनी कुठलाही ॲस्टेज दिलेला नाही. म्हणजे काही जणांनी 10वी नंतर डिप्लोमा केला आणि डिप्लोमा नंतर डिग्री केली आणि ते पात्र झालेत, तर त्यांनी काय करायचंय, डिप्लोमाची माहिती भरायची. काही विद्यार्थी असे असतील की 10वी केली, 12वी केली, डिग्री केली, त्यांनी डिप्लोमाचं काही भरायचं नाही. त्याच्यामुळे दोन्हीही हे कंपल्सरी नाहीये. ओके, 12वी आणि डिप्लोमा दोन पैकी एक मात्र तुम्हाला भरावं लागणार आहे, जसं तुमचं एज्युकेशन झालेलं असेल तसं. 12वीचं असेल, मंडळाचं नाव काय होतं, बोर्डचं, शाळेचं नाव काय होतं, ग्रेड काय होता किंवा पर्सेंटेज काय होतं, किती मार्क पडले, किती पैकी पडले आणि कुठल्या वर्षी पासआउट झाला. जे विद्यार्थी 12वी वाले असतील त्यांनी हे भरायचं. ओके, हे इथे क्लिक आहे बघा, हे याच्यावरती क्लिक केलं की ते जातं येतं. ठीक आहे. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुमचा डिप्लोमा क्वालिफिकेशन काय होतं, कुठल्या संस्थेमधनं पासआउट झालात, तुमचं पर्सेंटेज काय होतं, टोटल किती मार्क किती पैकी पडलेत आणि तुमचं पासआउट कधीचं आहे डिप्लोमाचं 3 वर्षाचं. आता काही विद्यार्थी असे असू शकतात की ज्यांनी 10वी केली, 12वी केली, त्यानंतर डिप्लोमा केला 12वी नंतर आणि परत डिग्री केली, तर त्यांनी हे दोन्ही भरायचं. ठीक आहे, हे झालं एज्युकेशन. आता सगळ्यात महत्त्वाचं एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशन, जे कंपल्सरी आहे. तर तुमचं क्वालिफिकेशन डिग्री, BE सिव्हिल वगैरे जे काही असेल ते, कुठून पासआउट झालात, कुठल्या तारखेला झालात, तुम्हाला ग्रेड काय पडले, त्याच्यामध्ये किती मार्क्स ऑब्टेन झालेत, किती पैकी ते मार्क होते, म्हणजे 10वी 12वी डिप्लोमा आणि डिग्री असे त्यांनी 4 दिलेले आहेत. आपल्याला जे लागू होतात ते टाकायचं आहे. डिग्री कंपल्सरी आहे, कंप्लीट झालेलीच असली पाहिजे, त्याच्यामुळे तीच पात्रता आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला हे भरणं, हा पेज खूपच आवश्यक आहे. ॲक्युरेट भरा, सेव्ह करा आणि नेक्स्ट वरती चला. क्वालिफिकेशन आता भरलेलं आहे, क्वालिफिकेशन आपण भरलेलं आहे. एक्सपिरियन्स जर असेल तर एक्सपिरियन्स ॲड ऑन करायचा तिकडे. डॉक्युमेंट हे महत्त्वाचे. आता मी परत एकदा सांगतो की हे जे फॉर्म आहेत स्पेसिफिकली याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे, जे तुम्ही सुरुवातीलाच मी सांगितलं की ते तुम्ही तयार करून ठेवा आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याची साईज वगैरे जे दिलेली आहेत ते सगळं व्यवस्थित वाचा. ओके, आणि त्यानंतर अपलोड करायची आहे. क्लिक हिअर टू अपलोड दी डॉक्युमेंट. एक फोल्डर तयार करायचं, त्याचा पाथ इथे द्यायचा, म्हणजे तो फोल्डरमधनं ते डॉक्युमेंट घेता येतं. पण फोटोला फोटो नाव द्या, साईनला साईन नाव द्या, 10वीला SSC द्या, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तीच फाईल उचकटता येते किंवा ओपन करता येते. आणि त्या फोल्डरमध्ये दुसरं काहीही ठेवू नका, नाहीतर चुकून एखादं अपलोड होऊन जायचं डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड नाहीये. तर सगळ्यात पहिले फोटोची स्कॅन कॉपी म्हटले त्यांनी. फोटो सुद्धा किती, तर 4.5 सेंटीमीटर लेंथ मध्ये आणि 3.5 सेंटीमीटर विड्थ मध्ये कलर फोटोग्राफच तुम्हाला काय करायचं आहे, तिकडे टाकायचा आहे. इथे क्लिक करा. त्यानंतर सही. आता सही जी आहे ती त्या साईज मध्ये करायची आहे. रंगीत छायाचित्र जोडायचं आहे. ओके, 10वीची मार्कशीट जोडायची आहे. तुम्ही इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट जे काही केलेलं आहे ते जोडायचं आहे. डिग्रीचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे जोडायचं आहे. म्हणजे सगळं अपलोड पार्ट बाय पार्ट करायचं आहे. तुमचा डिप्लोमाचा असेल, LC असेल, पॅन कार्ड असेल, अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स असेल, म्हणजे जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही तिकडे yes केले होते ते तुम्हाला इथे काय करायचे आहेत, अपलोड करायचे आहेत. ओके, आता मी स्पेसिफिकली पर्टिक्युलर ज्या कॅटेगरीशी रिलेटेड फॉर्म भरला त्यानुसार हे आलेले आहेत. हे सगळं केलं की डेफिनेटली आपल्याला फॉर्म भरण्यासाठी पेमेंटवरती जायचं आहे. आणि मी जे काही लिहिलंय ते सगळं ॲग्री आहे, याला टिक करायचं. मी सगळं डिक्लेरेशन देतो इथे. नियमांचं पालन करणे, मला प्रॅक्टिस करणार नाही, नियमानुसार जाणार, या सगळ्यांना yes केलं आणि शेवटी हे सगळं मला मान्य आहे म्हटलं की मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर रिव्ह्यू घ्या. सगळे डिटेल्स तुमच्या समोर येतील, चेक करा. जर करेक्शन असेल तर बॅक जाऊन करेक्ट करा आणि नसेल तर सगळा हा फॉर्म जो आहे तो सबमिट करा. आणि एकदा का फॉर्म सबमिट केला की गेटवे पेमेंट हे ओपन होणार. तुम्हाला स्पेसिफिकली याच्यावरनं जाता येणार.
जेवढी फी त्यांनी डिटेल दिलेली आहे ती फी तुम्हाला भरता येणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी परत एकदा सांगतो की जीपे, फोनपे, UPI हे वापरू नका. ओके, ऑनलाईन बँकिंग वापरा, कार्ड वापरा. ओके, कारण काय होतं की जीपेवरनं आपल्या याच्यावरनं पेमेंट कट होतं, ते तिकडे जात नाही आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी रिवर्ट येतं, आपल्याला माहिती आहे. मग ह्या गोष्टी टाळायच्या, कारण फॉर्म सबमिट होत नाही मग आणि आपल्याला कळत पण नाही. ह्या सगळ्या गोष्टीवरती पेमेंटवरती गेलात तुम्ही तर तुमचं सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल आणि तुमचा फॉर्म हा फिल केला जाईल. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या काही अडचणी असतील, फॉर्म फिलिंगला तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या IVR वरती कॉन्टॅक्ट करा, आम्हाला कम्युनिकेट करा आणि फॉर्म भरताना गडबड न करता ही स्टेप वाईज प्रोसेस पूर्ण समजून घ्या आणि नंतरच फॉर्मला हात लावा. ओके, नक्कीच आपली बॅच जी आहे ती अवेलेबल आहे. आमचा IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती संपर्क करू शकता. आता सर्व बॅचेसवरती 20% डिस्काउंट हा आहे आपला आणि तो तुम्ही घेऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, चांगला वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांपर्यंत नक्की याची लिंक शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आतापर्यंत आपण 2,06,000 झालेलो आहे, आपल्याला 5 लाखाचा टप्पा करायचा आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जॉईन करा. ओके, तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि फॉर्म भरण्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. शेवटची तारीख 11 मे आहे, त्याच्यामुळे त्यापूर्वीच फॉर्म भरा. थँक्यू सो मच.